तर नमस्कार मित्रांनो, मी एक भाजीपालेवाला. खूप जण विचारतात, भाऊ भाजीपाला एकूण एका दिवसात तू किती प्रॉफिट कमवतो? प्रॉफिट तर सगळे विचारतात, पण त्यामागची खरी मेहनत काय असती ती फक्त एका भाजीपाल्यावालाच माहिती असते. सकाळी 5ला उठून मार्केटला जावं लागतं, भाजीपाला खरेदी करावं लागतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता आजचा बाजार आपला देवगडाचा भाजीपाला खरेदी वगैरे केला आपण. तुम्ही बघू शकता व भाजीपाला खरेदी करून आपण पोहोचलो देवगडाच्यामध्ये. इथं दुकान वगैरे लावायला सुरुवात केली. पाल वगैरे बघू शकता तुम्ही, आपली मोठी दुकान असते भाजीपाल्याची. पाल वगैरे व्यवस्थित लावून घेतलं. पाल लावायला पण एवढं सोपं नाही जेवढं व्हिडिओमध्ये दिसतं. बांबू वगैरे व्यवस्थित त्यांना खाली पोते व्यवस्थित आथरून घेतले. त्यावर ते थंडेगार एकदम पाणी वगैरे मारून घेतलं, पोते आथरून घेतले, कारण की मालाची क्वालिटी चांगली असते. नंतर बघू शकता भाजीपाला असापर्यंत खरेदी केला. टमाट्याची क्वालिटी पण जोरदार आहे. माल जर चांगला खरेदी जोरदार केला तरच गिऱ्हाईक जोरदार येतं. मालाची क्वालिटी तुमच्यासोबत कशी वाटली क्वालिटी टमाट्याची कमी नक्की सांगायला विषय नका. पाठीमागे बघू शकता शेवग्याचा डाग आहे पूर्ण 50 किलो, गाजर आहे 50 किलो, गोबी आपल्याकडे 50 किलो. म्हणजे हाही भाजीपाला घेत असतो. तुम्ही बघू शकता गाजराची पण क्वालिटी एकदम जोरदार. आणि आज भाजीपाला मार्केटमध्ये खरेदी करताना आपल्याला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला, कारण की सगळी गोष्टी एवढं शक्य होत नाही. तुम्ही बघू शकता तुमच्या पुढे वाटण्यास पूर्ण डाग फाडलेलं आहे. बघू आज भाजीपाला आपला पूर्ण सेल होतो का नाही. खूप भावाच्या कमी असतं भाऊ, तू डेली व्हिडिओ टाकत जा. पण मित्रांनो, भाजीपाला एक नवं व्हिडिओ काढणं एवढ्याकडे आपल्याला वेळ भेटत नाही. अशा प्रकारे आपण दुकान वगैरे लावली. तुम्ही बघू शकता आपल्या हाताखाली मदत करायला आपली राजू भाऊ ती पण ती आपल्याला चांगल्या दराने मदत करीत असते, कारण की एकाकडून सगळं ॲडजस्ट होत नाही. तर अशा प्रकारे आपण दुकान छोटीशी लावली. कशी वाटली ते पण दुकान कमी नक्की सांगा. गिऱ्हाईकाचा वेट करत झालं. बघू आता कोणची आजची बोवणी वगैरे होती, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या व्यवस्था कसं वाटतं ते पण कमी नक्की सांगायला विषय नका. तुम्ही बघू शकता इथं गिऱ्हाईक लागला आपला. कांद्याचं सगळं त्याला मस्त गिऱ्हाईक होतं. 20 किलो कांदा घ्यायचे ते, म्हटलं चला व्यवस्थित दराने देऊन टाकले. आपले 20 रुपये भावना कांदे त्याला देऊन टाकले. गाजर 20ला पावशर कांदे दिले आपण 20 किलो. तुम्ही बघू शकता याला पहिले गिऱ्हाईक लागला आपल्या बोनीचं. किलो 30 द्यायचं बस. बरं त्याला भेंड्या 20ला पाव आहे, 30ला अर्धा आहे. भेंडी 20ला पावशर. बोला काय बाबा. पानगोबी 20ला पावशर, अर्धा किलो 30. टमाटे 15 पावशर 20चा अर्धा. 20ला अर्धा 20 पावशर 15चे. किती पावशर बोला. अर्धा किलो सर. आपलं आलू 20चे, कांदे 20चे आणि भेंड्या 20च्या. 10 सुट्टे का द्या. अर्धा तुमचा शिल्लक देऊन टाकतो चायची. सर जे सुट्टे नाही 20 या अर्धा 20च्या अर्धा नाही 20च्या 20ला अर्धा या 30च्या अर्धा गाजर. हा जो बाजार एका लेट भरता असतो 3ला गिऱ्हाईक यायला सुरुवात होते. 3 ते 6 वाजेपर्यंत बाजार चालत असतो आपला चांगला. तुम्ही बघू शकता दुपारचा टाईम झालेला गिऱ्हाईक पण यायला सुरुवात झाली. आणि मित्रांनो गिऱ्हाईक खूप भाव करतात, त्याला खूप कन्व्हिन्स करावं लागतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमच्या लाईव्ह आहे गिऱ्हाईक. तर मित्रांनो चहाच्या नंतर चांगला बाजार वगैरे भरला होता. तुम्ही बघू शकता अशी गर्दी होती, सगळीकडे गर्दी होती, पण आपल्या दुकानाकडून गर्दी होती. तर मित्रांनो शेवटपर्यंत आपण व्हिडिओ काढू शकलो, कारण की गिऱ्हाईक खूप असतं. तुम्ही मस्त गिऱ्हाईक कसं होतं तुम्ही बघू शकता. पुढचे एक व्हिडिओ दाखवतो तुमच्या एका बाजारामध्ये ती कशी गर्दी असते, त्यामुळे व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही. तर मित्रांनो आपण टोटल भाजीपाला आज खरेदी केला होता 5,000 रुपयाचा. टोटल गाला 7,000 रुपये. त्यानंतर आपलं ड्रायव्हर म्हणजे 500, गाडीचं 500, 1000 रुपये आपला खर्च आला व 1000 रुपयाचा 1000 ते 1100 रुपये आपला प्रॉफिट झाला होता. अशा काही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आपला जालना कर. बघू शकता गर्दी.